तू आज कांड करून आलाय मानसपणा सांगता आलाय. त्यात काय होतं भाई, कांड काय त्याच्यामध्ये झालं. पब्लिक बघते, एवढी पब्लिक बघते, लाज सोडून द्यायची. काय भाई, जर आपल्याला काय बनायचं तर जर का मित्रांनो तुम्ही जर का स्टेशनच्या समोर आले तर कोणतं दुकान आपलं द्या, फेमस स्नॅक सेंटर इथे नक्कीच विजिट करा. आणि इथे क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे. नक्की ट्राय करा. तो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू एक न्यू व्लॉग. तर आज मी जस्ट जाणार आहे विरारला. इकडूनचे माझे मित्र आहेत आणि विरारचे पण मित्र आहेत. आम्ही जाणार आहेत एका बीचवर, तिकडे खूप मजा करणार आणि खूप फन पण करणार. थोडीशी फूड ब्लॉगिंग पण करू, म्हणजे विरारला जाऊ, एखाद डिश आपण ट्राय करूया. तर आता इकडे आपली 9वीची ट्रेन आहे, इकडून निघूया लवकरच. तर चला प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा, मजा खूप येणार आहे. लेट्स गो. कारण म्हणजे आम्ही विरारला तर पोहोचणार होता थोड्या वेळाने. आता आम्ही वैतरणाला आहे, तर आमच्या सोबत म्हणजे एवढी मंडळी आहे. सध्याच काय बोलणार, एकदम मजा येते भाई. तू आज कांड करून आलाय मानसपणा सांगता आलाय. त्यात काय होतं भाई, कांड काय त्याच्यामध्ये झाला. आपण फिरायला आलो, फिरायला तो भाई कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत राहील तिथपर्यंत आपण फिरून येऊ. आणि आपण आहे, हा तुला लाजत आहे. तर चला आता आपण बघूया, सीधा एक विरारलाच भेटूया. ओके, येस येस येस. तर आता मी आणि देवांश आमच्या आलेले आहेत आता विरारला. तर देवांश काय बोलेल तू? एकदम भरचं वाटतं भाई विरारला येऊन. तुला कसं वाटतंय? आता एक नंबर वाटतं. आपण कुठे जायचं तू सांगेल का थोडं? काहीतरी खायला जाऊ ना. आता झाल्यास म्हणजे भूक वगैरे लागेल तर काहीतरी खायला जाऊ. सकाळचा नाश्ता काय असतो ते आपल्याला माहित नाही इकडे. तर आता बघूया, काहीतरी बघू ना, आपण जाऊ तिथे खाऊ वगैरे, रेटिंग वगैरे देऊ. एवढी पब्लिक बघते, लाज सोडून द्यायची. हा भाई, जर आपल्याला काय बनायचं असेल ना तर लाज सोडायला लागेल. लाज सोडायला लागेल. तेव्हा त्याशिवाय काहीतरी काय करू होणार? शकतो आपण. आता आपण कुठेतरी कुठल्या तरी दुकानात जाऊ, तिथे काहीतरी खाऊ, त्यांना रेट वगैरे आपण त्याला रेट वगैरे देऊ, बघू रेटिंग वगैरे देऊ, टेस्ट करू. सगळ्यात विरारचं जे फेमस आहे तेच खाऊया आपण. चला आता निघूया लवकरच. तर आता आता आपण कुठे जात आहेत? आता आपण जाऊया मंदिरात, मंदिरात नाही, देवाचे दर्शन वगैरे घेऊ. हनुमानाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे, पाय वगैरे पडूया. त्यानंतर बघूया. तर आता आम्ही अराउंड म्हणजे सगळ्या देवताचे दर्शन करून घेतलेलं आहे. तर जर का तुम्ही पण विरारला येत असेल तर विरारच्या थोडंच पुढे साईबाबाचं मंदिर आहे, तिकडे म्हणजे तुम्हाला सगळ्या देवताचे दर्शन भेटतील. तर त्या तू कसं बोलेल मंदिर, तुला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं भाई, कारण की तिथे फिलिंग असं वाटतं का भाई जन्नत मध्ये आलं आपण. एकदम सगळे देवाचे दर्शन वगैरे घेतात, एकदम घाई वगैरे नाही, कोण काय बोलत पण नाही, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आहे. किती पण वेळ बसा. तर आता आपण बघूया, आता पुढे जाऊया. जसं पुढे भेटेल तसं खाऊया, नाही तर त्याच्यानंतर निघूया आपण बीचवर. तर आता मित्रांनो आम्ही घेतलेला आहे शेजवान मसाला डोसा. तर आता बघूया याची टेस्ट करूया आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो. नक्कीच टेस्ट करू आपण. दोन्हीचे डीप करू, दोन्ही. ओके, तर आता आपण बघूया नेक्स्ट स्पॉटला जायला लवकरात. तर जर का मित्रांनो तुम्ही जर का स्टेशनच्या समोर आले तर कोणतं दुकान आपलं द्या, फेमस स्नॅक सेंटर इथे नक्कीच विजिट करा. आणि इथे क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे. नक्की ट्राय करा, विजिट करा इकडे आणि तुम्ही पण नक्कीच इकडे रिव्ह्यू द्या. तर चला आपण निघूया आता नेक्स्ट स्पॉटवर. पहिला स्पॉट आपला झालेला आहे, तर बघूया आता नेक्स्ट स्पॉट. आपण कुठे जायचं आता नेक्स्ट स्पॉट? अरुणा बीच. बीचवर जाऊया. चला बाबा. आता मित्रांनो आम्ही जस्ट डोसा ट्राय केला. तर आता आपण कुठे जात आहे? आता चाललेलं आपण विवा कॉलेजला. आता विवा कॉलेजला जाऊया, थोडं बघूया, कॉलेज दाखवतो तुम्हाला. कारण की थोडं मित्राचं काम आहे, ते काम करूया आणि त्याच्यानंतर निघूया. स्पॉट फुटून जात आहे. आम्ही यार विवा कॉलेजला इथून जाणार. या मित्राचं काम आहे, या मित्राचं. हा समोर दिसतो ना, याचं काम आहे, या मित्राचं काम आहे, ह्याचं. त्यासाठी आम्ही चाललेलो आहेत. विवा कॉलेज. तू कधी गेला का कधी कॉलेज? नाही नाही भाई, मी विरारला आज फर्स्ट टाइम आला. आणि कॉलेजला भाई विषयच नाही आपला. कोणत्या कोणत्या रस्त्याने जात आहेत. या रस्त्याने जातात, अशा रस्त्याने जातात की त्या रस्त्याने बघितले पण नाही कधी.
हे सगळे ह्याच्या ज्या पुढच्या चालत आहे त्याचे सगळे रस्ते आहेत. रोज कोणाचे कॉलेजला नाही, येणारा फक्त व्यक्ती, पुढच्या चालण्याचे रस्ते आहेत. रोज कॉलेजला येणारा व्यक्ती. हा, रोज कॉलेजला येणारा व्यक्ती. आता आपण next कुठे आलेले आहे ते सांगेल. आता आपण आलेल्या विरार वळसेच्या शिव मंदिरात. तर आता आपण तुम्हाला मंदिराचं दर्शन आम्ही केलेलं आहे. तर आता बघूया पुढे. इकडे खूप चांगला तळ आहे, दाखवतो तुम्हाला. एक नंबर वाटते, व्ह्यू इकडे बघितलं तर एक नंबर आहे. तर चला आता बाबा पुढे जाऊया. फोटो शूटिंग साठी एक नंबर जागा आहे. तर आता मित्रांनो आम्ही जस्ट आकाशीला पोहोचलेला आहे. तर ज्याला म्हणजे आम्हाला भेटायचं होतं तो म्हणजे हा ध्रुव इतका लांब राहतो. म्हणजे आम्ही जर आयटीआयला म्हणजे भेटायचे ना, म्हणजे सामान्य वाटायचं की स्टेशन पासून फक्त 2 मिनिटं दूर राहायचा. म्हणजे पण माहिती आमच्या सरांनी सांगितलेलं की म्हणजे तू ध्रुव आहे ना, तू विराट पासून जाम जवळ राहायचा. पण ध्रुव ह्याच्याबद्दल तू काय बोलेल का? काय बोलू आता मी, काय बोलत शब्द नाही माझ्याकडे आता. आता आपण बघू शकता मंदिर. आता आम्ही मंदिराकडे आलेले आहे. तर चला आता मंदिराचे दर्शन करूया. तर आता मित्रांनो आम्ही मामाची वाडी इथे आलेले आहेत आणि आपण बघू शकतो सुंदर असं वातावरण आहे. वातावरण आहे. एक नंबर. आणि मित्र सगळे जायला लागला आता पार्टीसाठी. आपण मित्र पार्टीसाठी आणि हे फक्त प्लेट घेऊन ठेवलेले फक्त आहेत. थम्सअप पिणार आहेत सगळे. आणि तुम्ही बघू शकता एकदम शांत वातावरण आहे. वातावरण म्हणजे आपला- एकदम सुंदर असं निसर्ग. तो बघा पुढे ध्रुव चालत आहे. आता इकडे एकदम म्हणजे सुंदर असा निसर्ग आहे, चांगलाच निसर्ग आहे, शांतता आहे, पूर्ण तुम्ही कधी आले शांत. ना का इथे या, एकदम चिल सारखं वातावरण आहे अख्खं. म्हणजे पाण्याचा लाटाचा आवाज पण नाही मिळत, एवढाच हे आहे तो. एवढं शांत आहे बीच. आताच मित्रांनो जस्ट मी घरी पोहोचलो, तर विचार केला की आपला ब्लॉग एंड करायचा राहिला आहे. तर जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया असा नेक्स्ट ब्लॉगवर. थँक्यू फॉर दिस वॉचिंग.